नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. आज असा अवतार बघताय ना, आज हे दिवसभर मी घातलेलं आहे बरं का, सहजच घातले. नवीन विकत आणलं आहे म्हणून घातलं आहे. तसं काय तुम्ही म्हणाल का हे असा अवतार आहे, केस पांढरे झालेले आहेत, डाय करायचा राहिलेला आहे, काय पावडर नाही, काय नाही. मेकअप तर काय कधीतरीच करते सोडा मी तर. आणि मग हे कशाला घालून बसलेलं आहात, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण आत्ता जरा बाहेर जायचं होतं, म्हटलं मग या साडीला हे मॅचिंग वाटलं. सगळं छान आहे ना मॅचिंग, तर आपणच जरा मॅचिंग करायचं, आपलं आपणच करायचं, आपलं आपण खुश व्हायचं, आपल्याला मस्त वाटलं पाहिजे, आनंद झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण दुसऱ्यांसाठी हे सगळं काही करत नाही, आपण स्वतःसाठी करत असतो, हे लक्षात ठेवा. पण दुसऱ्यांच्या डोळ्याला आपण छान दिसलं पाहिजे हेही विसरू नका. तुम्ही कसं तरी काहीतरी दिसलात की लोक आता तुम्हालाच असं वाटलं असेल, काय मॅडम हे सगळं पांढरं झालं आहे, डाय करा की, काहीतरी दिसते, चांगलं दिसत नाही. तुम्हाला वाटलं असेल की नाही आत्ता. तर असं होतंच ते. म्हणजे आपण स्वतःलाही छान फील व्हायला पाहिजे. आज खरं मला काही या पांढऱ्या केसाचा मला त्रास होत नाही आहे, पण ते दिसतंय मात्र. आता इकडे मी असं बघितलं ना कॅमेऱ्यात किंवा आरशासमोर बघितलं की ते अगदी खराब दिसते, पण मला स्वतःला काही वाटत नाही. अगदीच आज आमच्या मैत्रिणींचा गप्पांचा विषय झाला. त्यातली एक मैत्रीण म्हणजे, अलीकडे मला ना डाय करायलाच आवडत नाही आहे. काय हे 10 दिवसाला डाय करायचा, 10 दिवसाला डाय करायचा. म्हटलं काही वेळेला मला तर 8 दिवसाला डाय करावा लागतो. 10 दिवसाचं काय सांगायला लागलाय तुम्ही. मग ती म्हटली काय हे व्यापच की. मग व्याप रोज आपण खातो पितो, तसा आपलं जरासं मेंटेनन्स करायला पाहिजे ना. 10 दिवसांनी एकदा तुम्ही करता डाय, 10 दिवसातनं एकदा तर तुम्ही केस धुताच ना, का नाही धुत. मग त्यावेळेला आधी जरा डाय लावायचा 1 तासभर. हल्ली किती वेगळ्या प्रकारचे 10 मिनिटाचे 10 मिनिट्स ओनली असे कितीतरी डाय मिळतात. तर लावायचा. ज्यांना डाय सहन होत नाही त्यांनी मेहंदी लावा. काय म्हणणं आहे आपलं, काहीच नाही. पण छान राहा बाई. तुम्हाला मी सांगते, माझ्या एक मैत्रिणीनं तिच्या मुलाचं लग्न झालं आणि काय तिला वाटायला लागलं कुणास ठाऊक, तिनं डाय करायचं सोडलं. एवढी देखणी सुंदर, गोरी पान सुंदर, आणि केस एवढ्या लवकर पांढरे झाले ना, कायम छान राहणार, कायम मस्त राहणार. पण ती इतकी अशी, आणि मग त्याच्यानंतर तिनं ते बहुतेक सगळ्याजणी केस पांढरे ठेवतात आणि मग केस कट करतात. आणि मग कारण की ते मोठे केस चांगले दिसत नाहीत, मग ते केस कट करायचे. मग इथून एवढे येतात. म्हणजे आधी सुरुवातीला शोल्डर कट असतो, मग बॉय कट असतो, का तर ते चांगलं दिसत नाही. मग ते फॉरेनसारखं दिसायचं असेल, अरे फॉरेनमध्ये दिसतं ते छान, आपल्या इथं नाही दिसत पांढरे केस छान, तर ठीक आहे. ज्यांना पांढरे केस छान दिसतात त्यांना दिसत असतील बाई, माझं काही म्हणणं नाही आहे. पण मोस्ट ऑफ द भरपूर जणांना पांढरे केस छान दिसत नाहीत. काहींनाच ते छान दिसतात, म्हणजे त्या स्वतः छान राहतात, छान दिसतात, छान आहेत असं 100 वेळा सगळ्यांना सांगतात. पण त्यांना एक छान दिसलं म्हणून तुम्ही काही करायला जाऊ नका असले उद्योग. कारण शेवटी रंग आहे, त्या रंगालाच ते हेच. आणि काळा कलर सगळ्यांना छान दिसतो, मेहंदी कलरसुद्धा सगळ्यांना छान दिसत नाही. केसावर बरंच बोललो नाही आपण आज. तर आता तुम्हाला सहज एक म्हणजे ह्याला धरूनच पुढचा विषय आहे माझा. तर बऱ्याच वेळेला कसं होतं की नवीन लग्न झालेलं असतं, नवीन लग्न होतो त्यावेळेला दोघंही एक छानच राहत असतात. लग्नाच्या आधी एकमेकांना भेटत असतात, तेव्हाही नवरा बायको छान दिसत असतात, छान राहत असतात. आणि त्याच्यानंतर सुद्धा ते छान काही दिवस छान राहतात. आणि मग त्याच्यानंतर काही वेळेला पुरुष अतिशय घाणेरडे राहायला लागतात. कसंही राहायचं, कारण की ते घरात घाणच राहतात. मुलंही घरात घाणच राहतात, घाणच म्हणायला पाहिजे. कधी स्वच्छ राहणार नाहीत, स्वच्छ कपडे घालणार नाहीत, स्वच्छ बरमुडा घालणार नाहीत, कपडे असं काय म्हणतात, कधी दाढी करतील, कधी असे ओंगळ घाणेरडेच राहतात. बायका मात्र, मुली मात्र छानच राहतात, मस्त राहतात. पण हळूहळू हल्ली मेट्रो सिटीचं जे कल्चर आलेलं आहे, मुलीसुद्धा घाणेरड्या राहायला शिकायला लागलेली आहेत. म्हणजे काहीतरी खाली एक बरमुडा 3/4 घालायचं, वर एक काहीतरी टी-शर्ट चढवायचा की झालं, यांचं कामच संपलं. आता बघा, साडी नेसली म्हटल्यावर मग सगळं छान घालायलाच पाहिजे, होय ना. साडीत काय आपण कसंही राहतो का, नाही. ड्रेसवर अवलंबून असतं तुमचं. तुम्ही आता समजा लेगिन घातलेली आहे, छान टॉप घातलेला आहे, तर लगेच तुम्ही कानात काहीतरी घालणार, गळ्यात काहीतरी घालणार, हातात काहीतरी घालणार, पर्स काहीतरी छान घेणार. तुम्ही ते टॉप आणि खाली बरमुडा, म्हणजे त्याला काय लोअर आणि अप्पर असलं काहीतरी म्हणतात वाटतं,
नुसतं लोअर घालून तुम्ही जर का हिंडायला लागलात, ते लोअर बरोबर आहे, तुम्हाला लोअर घातलं तर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल का, तर तुम्हाला आवरायला नको असतं. आजकालच्या पिढीला आवरायला नको आहे. आणि खरं तर पूर्वीपासून आम्ही बघतोय, मुलगी आरशात बघायला लागली सारखी सारखी की आई म्हणायची तरुण व्हायला लागली, तरुण व्हायला लागली. तरुण व्हायला लागल्यावर मुलीसारखं आरशात बघतात, स्वतःला पावडर लावतात, छान छान राहायला बघतात. हे नॉर्मल आहे, नॅचरल आहे. आणि आजकाल मुली वयात यायला लागल्यावरती फक्त फंक्शनला वगैरे फक्त एक दिवस चांगलं राहतात, बाकीचं ते वर एक विटका टी शर्ट, खाली एक विटकं लोअर. लोअर म्हणायचं, आता बरमुडा वगैरे म्हणायचं नाही, 3/4 म्हणायचं नाही, आता लोअर म्हणायचं. तिला लोअर म्हटलं म्हणून ते काय चांगलं दिसत नाही, ते सुद्धा विटकं चटकं घाणेरडं मागणं पुढणं सगळं दिसत असणारं घालतात. कुठे गावाला जायचं असलं तरी तेच नशीब फक्त. आणि हल्ली तर कार्यक्रमांमध्ये काय फारशा तरुण घरातली येत नाहीत. तुमचं तुम्ही जावा, त्यांना असं वाटतं ते सगळे म्हाताऱ्यांचे कार्यक्रम आहेत, तुमचं तुम्ही जावा, तुमचं तुम्ही जावा. त्यामुळे ते काही चांगलं राहणं हे आजकाल तरुण मुलींचं कमी झालेलं आहे. फक्त लग्नाच्या वेळेला मात्र ते लोअर घालून घालून काय होतं माहिती काय, ह्यांना यांच्या वजनाचा अंदाज येत नाही. साडी बिडी असली की झक्कत नीटच राहावं लागतं हो. ड्रेस बीस घातले की आता बघा, हे ब्लाऊज माझं नेहमी चांगलं मला बसायचं असेल, फुग्याचं हल्ली छान वाटायला लागलो हो मला. मी एक 5-6 साड्यांवर आता फुग्याचंच शिवून घेणार आहे. काय भारी वाटायला लागलो आहे, उकडत नाही काही नाही, इथं असं सैलसैल छान वाटायला लागलं आहे. तर बघा, हे सगळं छान राहतो ना आपण, तसं ते लोअर आणि टी शर्टमध्ये नाही. आणि ते टी शर्टचे कलर, भगवंता देवा, काय हे कलर्स. आणि असलं घालून मुली हिंडतात. लग्नात फक्त लग्न होईपर्यंत स्वतःचं चांगलं राहतात, एक त्यांचे 4-5 दिवस मेहंदीपासून पुढं. आणि एकदा त्या तिकडे हनीमूनला जाऊन आल्या की ते वरती एक टी शर्ट घालायचं, खाली एक लोअर घालायचं, सुरू झालं बघा यांचं नॉर्मल जीवन. हल्ली गाऊन पण घालत नाही मुली, हे असलं घालतात. गाऊन म्हटलं तरी आपण विटका झाला गाऊन म्हणून बदलू, पण हल्ली मुली गाऊनसुद्धा घालत नाहीत, ही विटकं घालतात. तुम्हाला सांगते, याच्यात इतकं खराब दिसतं. मुलंसुद्धा तेच घालतात. कितीतरी जोक्स आहेत, विनोद आहेत, हल्ली रील्स आहेत की बघा, त्या मुलींच्याकडे रोजच्या दिवसाला पार्सल येत असतात, ऑनलाईन खरेदी करत असतात, आणि शेवटी बघावं तर आपल्या नवऱ्याचेच कपडे घालून बसलेले असतात, नवऱ्याचे स्लीपर घालून हिंडत असतात नॉर्मल. तर इतकं काय दुसऱ्याचं, आपण नवऱ्याचे सुद्धा काय कपडे बिपडे घालू शकत नाही. उगाच काय पण दाखवतात रील्स, काय फॉरेनमध्ये घालत असतील तर माहीत नाही बाबा, पण नाही बाबा, असे एकमेकांचे कपडे घालतात. होय, काहीतरी घाणेरडं दाखवायचं. बरं, असू दे, ठीक आहे. तर मला एवढंच म्हणायचं होतं की हे असे घाणेरडे कपडे वापरायला तुम्ही सुरुवात केलीत की तुम्ही छान राहणं तुमचं कमी होतं. याला मी घाणेरडेच कपडे म्हणेन. ह्याला काही स्टाईल नाही, याला रंग नाहीत, ह्याला काय असं छान मेंटेनन्स नाही, डिसेन्सी नाही. आपलं चढवलं की निघालं तर ते अतिशय घाण दिसतं. आणि असं जर का तुम्ही घाणेरडं राहायला लागलात तर नवरा बायको दोघांचाही एकमेकांच्यातला इंटरेस्ट हळूहळू कमी व्हायला वेळ लागणार नाही. मी कुठल्या विषयावर येते बघा. नवरा बायकोंचा एकमेकांच्यातला इंटरेस्ट कमी का होतो हा आपला विषय आहे. सुरुवातीलाच खरं मी सांगायला पाहिजे होता, राहिला माझा. तर हे असं विटकं चटकं घालायला लागलात तुम्ही आणि तसंच राहायला लागलात की वृत्ती पण तुमच्या तशाच होतात. तुम्ही चांगले कपडे घातले. पूर्वी कसं होतं माहिती आहे का, की लग्न झालं का नाही की असे वेगळे वेगळे गाऊन आणायचे वगैरे वगैरे, आणि मग ते तसे घालायचे आणि तसं छान म्हणजे राहायचं, असं ते एक फॅशन होती. आता तेही मला काही कुठे दिसत नाही आहे. हल्ली फक्त ते नुसते टी शर्ट आणि लोअरचीच फॅशन आलेली आहे. त्यामुळे हळूहळू नवरा बायकोचा एकमेकांच्यातला सुद्धा इंटरेस्ट कमी होत जातो. तोच नवरा मग ऑफिसमध्ये एखादी छान येणारी मुलगी असते, छान टी शर्ट घातलेला असतो, चांगला जीन्स घातलेला असतो, सेंट मारलेलं असतं, टॉप्स वगैरे छान घातलेले असतात, हे छान असतं, इथे काहीतरी घातलेलं असतं. आणि मग हळूहळू त्यांचं दोघांचं इंटरॅक्शन वाढत जातं. मुलींचं सुद्धा तसंच होतं. मुली काम करत असतील आणि नवरा जर का घरामध्ये गबाळ आणि घाणेरडा आणि दाढी न करता वगैरे वगैरे बसत असेल, घाणेरडे कपडे घालून, त्या बनियांना घाण वास येतो, इकडे घाण वास येतो घाणेरडे कपडे घालून. कारण बायका कसं सारखं कपडे बदलतात, तसं पुरुष बदलत नाही. पुरुष आपलं तोच टी शर्ट नेऊन तिथं अडकवतात, तोच दुसऱ्या दिवशी घालतात.
सकाळी फिरायलाही तेच, रात्री झोपतानाही तेच, दिवसभर संध्याकाळी आल्यावर पण तेच. त्यांना ते कपडे धुवायला टाकणे हे त्यांच्या मेंदूतच नसतं. रोजच्या रोज कपडे धुवायला टाकावेत. फक्त आतले तेवढे टाकतात, बाकीचे वरचे कपडे रोजच्या रोज धुवायला टाकत नाही. तसं आपलं होत नाही. आपण बायका ही आता साडी आज मी नेसलेली असली, 4 तास नेसली तरी ती धुवायलाच जाणार आणि धुवूनच आपण ती परत नेसणार. साधी गोष्ट आहे. तर स्त्रियांचे कपडे हे स्वच्छ असतात आणि चांगले असतात. पुरुषांचे तशी कपडे घाण वास येत असतो, कारण की त्यांना असं वाटतं मी तासभरच तर घातलंय. त्यांना स्वतःच्या अंगाचा वास त्याच्यात मुरतो हे मेंदूतच नसतं. बऱ्याच वेळेला धुतलेले रात्रभर झोपलेले कपडे सकाळी कंपल्सरी धुवायला टाकले पाहिजेतच, कारण की आपल्या अंगाचा त्या गादीचा सगळा वास त्याच्यात मुरलेला असतो. भलेही जर तुमच्या गावात किंवा तुमच्या देशात, तुमच्या भागात घाम येत नसला तरी आपल्या अंगाचा वास त्याच्यात मुरलेला असतो. आणि म्हणून हळूहळू ते डिओ वगैरे मारायची फॅशन वाढते, कारण कपडे धुवायचे ह्यांचं कमी होतो आणि मग तो वास त्या स्वतःला तर माणसाला कधीच वास येत नाही स्वतःचा, स्वतःच्या तोंडाचा येत नाही, कशाचाही वास येत नाही. पण दुसऱ्याला मात्र त्याचं जाणवतं शेजारून गेलं तरी. तर हे जेव्हा नवरा बायको असे घाणेरडे राहायला लागतात, त्यांना वाटतं की आता आपलं लग्न झालं, सगळं झालं, एकमेकाला पटवून झालं, सगळं झालं, सहजीवन सुरू झालं, तर मग आता कशाला छान राहायचं, आता काय आपलं दिवसभर कामं करायची, रात्री आपलं 1-5 मिनिटाचा कार्यक्रम करायचा आणि मोकळं करायचं. त्यामुळे त्याच्यासाठी काही छान राहायला पाहिजे हे दोघंही नवरा बायकोंच्या लक्षात येत नाही. आणि मग इथूनच कुठे ना कुठेतरी नवरा दुसरीकडे आकर्षित होतो, बायको कुठेतरी दुसरीकडे आकर्षित होते, असं हे कुठेतरी सुरू होतं बऱ्याच वेळेला. मग या ठिकाणी जेव्हा दोघंही, म्हणजे दोघांच्याही बाबतीमधलं मी सांगते, समजा नवरा कुठंतरी बाहेर गर्लफ्रेंड आहे, स्त्रीला सुद्धा एखादा कलीग जास्त छान वाटायला लागलेला आहे, बॉयफ्रेंड नाही म्हणणार, जास्त छान वाटायला लागले त्याच्याबरोबर ते बोलायला किंवा एकमेकांना शेअरिंग केअरिंग हे जर का जास्त छान वाटायला लागलेलं आहे, तर मग हळूहळू ते एकमेकाला, नवरा बायको एकमेकाला घरामध्ये बॉडी शेमिंग करायला लागतात. म्हणजे काय माहिती आहे का, की एकमेकांना टॉन्टिंग करायचं, केस काय, रंग काय, कपडे काय, किंवा अवयवांवरून सुद्धा वेडवाकडं बोलायचं, हे दोघंही एकमेकांना सुरू करतात. आणि असं जर का व्हायला लागलं, हे जर का तुमच्या लक्षात आलं दोघांच्याही, की आजकाल नवऱ्याच्या लक्षात आलं की बायको आपल्याला सारखं बोलते काही ना काहीतरी ह्याच्यावरून, शरीरावरून, किंवा बायकोच्या लक्षात आलं की नवरा स्त्रियांना अवयवावरून काही ना काहीतरी बोलतोय, नुसतं रंगावरून नाही तर काही ना काहीतरी वेडवाकडं बोलतोय, चेष्टा करतोय, चेष्टा हा शब्द वापरूया आपण, चेष्टेची मस्करीची कुस्करी होते. मग मस्करी करायला जातात सुरुवातीला चेष्टा करतात, कुचकट. आणि मग हळूहळू ह्या बॉडी शेमिंगमुळं काय होतं, त्यावेळेला दोघांनी लक्षात ठेवायचं, जेव्हा समोर नवरा बायकोची बॉडी शेमिंग करतो तेव्हा लगेच बायकोच्या लक्षात आलं पाहिजे, ह्याला कुठंतरी बाहेर अट्रॅक्शन व्हायला लागलेलं आहे, आकर्षण व्हायला लागलं आहे, म्हणून तो आपल्याला नावं ठेवायला लागला आहे. हे लगेच स्त्रीला कळलं पाहिजे किंवा पुरुषालाही कळलं पाहिजे. बायको आजकाल छान राहते, मस्त राहते आणि आपल्याला सारखी सारखी टोकते आणि बोलते, कुत्सित बोलते. हे जर का असेल तर लक्षात आलं पाहिजे त्या पुरुषाच्या की बायकोचं सुद्धा बाहेर कुठंतरी आकर्षण वाढायला लागलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही घरात छान राहत नाही, काय होतं मग, बाहेर तुम्ही छान राहायला लागता आणि घरात कसं तरी राहायला लागतं आणि ते नवरा बायकोचा दुरावा वाढत जातो. तुम्ही 100 वेळा, आणि कोणीतरी तुम्हाला सांगतो की आजकाल तुमची भांडणं व्हायला लागलीत, काउन्सिलरकडे जा. कुठलाही नवरा बायको कुठल्याही काउन्सिलरचं जगात ऐकत नाहीत, एक लक्षात ठेवा. त्यांना ते हवं असतं जे स्वतःला, समजा आता नवरा बायको काय गेलेत, नवऱ्याच्या मनाप्रमाणे सांगितलं तर तो काउन्सिलर चांगला, बायकोच्या मनाप्रमाणे सांगितलं तर त्या बायकोला तो काउन्सिलर चांगला वाटतो. पण समजा काउन्सिलरनी सांगितलं की नाही हे तुझं चुकतंय, की तो लगेच काउन्सिलर बाद, मग पुन्हा काय कोणी सिटिंगसाठी परत जाणार नाही त्या काउन्सिलरकडे. त्यामुळे असं काउन्सिलरकडे जाऊन कुठल्याही नवरा बायकोची भांडणं जगात मिटवू शकत नाहीत, कारण की आपल्यासारखा दिलेला सल्लाच तेवढा फक्त आपल्याला आवडतो, आपल्याला चूक दाखवलेलं आपल्याला आवडत नाही. आणि अशा बाबतीमध्ये जर का आपल्या
बेडरूमच्या मधल्या संबंधामध्ये जर का तुम्हाला कोणी चूक दाखवायला लागलं तर ते तर अजिबात आवडत नाही. का तर स्त्री म्हणेल, हे काय तू हे सांगितलंस त्या डॉक्टरला, असं म्हणेल ती बायको. ह्या असलं सगळं जाऊन सांगतात काय बायको, मला सांगायचं होतास ना. किंवा तो पुरुषही म्हणेल बायकोला, तू हे असलं सगळं तिथं जाऊन सांगितलंस, माझा अपमान केलीस, मला कमीपणा दाखवलास, माझ्या कमी गोष्टी सगळ्या तिला त्या डॉक्टरला जाऊन सांगितलंस, तू काउन्सिलरला जाऊन सांगितलंस. मी काय पुढच्या वेळेला येणार नाही तुझ्याबरोबर. कारण की त्याला लगेच कमीपणा वाटायला लागतो ना. कारण की त्या दोघांच्या मध्ये ज्या गोष्टी आहेत, जे कमी आहे ते त्या दोघांनाच माहिती असायला पाहिजे. ते तिसऱ्या व्यक्तीला माहिती झालं तर तो ज्याच्यात कमीपणा आहे तो अपमान होतो त्याचा, आणि तो परत कधीही जाणार नाही त्या काउन्सिलरकडे. उलट ह्या नवरा बायकोची भांडणं वाढतच राहणार, एक लक्षात ठेवा. आणि एक तुम्हाला सांगायचं होतं, नवरा बायकोना मूल होत नाहीये अशाच वेळेला फक्त ती भांडणं मिटवण्यासाठी नव्हे तर काय चुकतंय हे विचारण्यासाठी माणसं काउन्सिलरकडे जातील आणि मग त्या ठिकाणी विचारतील आणि सल्ला घेतील. परंतु ही अशी नवरा बायकोच्या मधली काही बेडरूममधली भांडणं असतील, वाढत चाललेला असेल दुरावा, आणि दोघांपैकी एकाला बाहेर आकर्षण व्हायला लागलं असेल तर कोणीही काउन्सिलरकडे जाऊन सुधारणार नाही. कोणी काउन्सिलरनी जर का सांगितलं की नाही हे असं असं वागा, तुमचं असं असं चुकतंय, तर कोणीही त्या ठिकाणी नवरा बायको खरं बोललेलेच नसतात काउन्सिलरसमोर. आजकाल मी इतकं प्रचंड बघायला लागलेली आहे सगळीकडे. हे काउन्सिलरचं फॅड वाढलेलं आहे, ठीक आहे, हरकत नाही. पण हे सगळं जे आहे हे कुठल्याही कपल जोडी यामध्ये कुठल्याही कपलचं ह्यामध्ये हे परत जात नाहीत. कारण की एकदा त्यांच्या नवरा बायकोतलं नातं बिघडलं की ते बिघडतच जातं. किंवा कुठली बाई जाऊन सांगणार नाही हो काउन्सिलरला की आजकाल मला ना एका पुरुषाबरोबर असं आकर्षण वाटायला लागलेलं आहे, तर काय करू मी. काउन्सिलर काय सांगणार, बाई असं काही करू नकोस वगैरे वगैरे, किंवा चांगला सल्ला देईल, नवऱ्याला बोलवेल, तुमच्या बायकोला हे पाहिजे आणि ते तुमच्याकडनं मिळत नाही आहे म्हणून तिला बाहेर अट्रॅक्शन वाटतंय, असं जर का हे सगळं नवऱ्याला सांगितलं तर नवरा तिथल्या तिथं काय करेल हो. म्हणजे हे शक्यच नाही आहे कोणी. किंवा एखादा पुरुषही बाहेर जाऊन सांगायला लागला की ब्रेकअप झाल्यावर नक्की जातील की ब्रेकअप झालेला आहे, मला हल्ली जीवनामध्ये रसच वाटत नाही आहे, तर मी काय करावं. हे काउन्सिलरकडे जावं, तुम्ही स्वतःला सांभाळावं, स्वतःला सावरावं. परंतु असं बाहेर कुठंतरी अट्रॅक्शन वाटायला लागलेलं आहे असं सांगून कोणीही जाणार नाहीत. उलट अट्रॅक्शन वाटत असेल तर ते स्वतःला छान वाटत असतं त्या व्यक्तीला, स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, आणि ते छान वाटत असतं आणि त्यातनं ते त्यांना कॅरी ऑन करायचं असतं. काय होईल ते होईल पुढं, असं ते त्यावेळेला असे काय म्हणतात त्याला, हार्मोन्स असतात ना, हार्मोन्सचा जोरच असा असतो की काय होईल ते होईल, बघता येईल पुढं. पण आत्ता मला छान वाटतंय ना, पुरुषही तोच विचार करतो, बाई तेच विचार करतो. आणि त्यावेळेला ते असा विचार करतात की पुरुष असेल तो म्हणतो नाही माझी बायको चांगली नाही, आजकाल भांडणच जास्त होतात, त्यामुळे तिचं माझं पटत नाही, बेडरूममध्ये माझं काही चांगलं रिलेशन नाही, आमच्या दोघांच्यात बॉन्डिंग चांगलं नाही, असं तो गर्लफ्रेंडला सांगेल आणि त्या गर्लफ्रेंडबरोबर हिंडायला लागेल. स्त्री असेल तर तीही असंच सांगेल एखाद्या बॉयफ्रेंडला ज्याच्याकडे आकर्षित होते त्याला की का हे असं व्हायला लागलेलं आहे, का तर नवरा वेळ देत नाही, नवरा बेडरूममध्ये सुद्धा म्हणावं तसं मान सन्मान देत नाही, रिस्पेक्ट देत नाही, प्रेम देत नाही, मग त्यामुळे मला हल्ली किंवा जे काय असेल ते, किंवा नवरा त्रास देतो, दारू पितो, येऊ करतो, व्यसनं करतो वगैरे वगैरे ह्या गोष्टी सांगेल आणि तिला जे पाहिजे ते ती बाहेर मिळवेलच. आणि अशा वेळेला कोणीही काउन्सिलरकडे जाणार नाही. हे सगळे अशा वेळेला त्यावेळेला जसा प्रसंग येईल त्याला तो आनंद मिळवणे हा एकच विचार असतो आणि तो आनंद मिळवणारच, त्यामध्ये त्यांना कोणीही सावरू शकत नाही. ब्रेकअप झाल्यावर डॉक्टरच्याकडे जातील, औषधं गोळ्या घेतील, बरं वाटेल त्यांना, तेच त्यातनं पुढे जातील, तो काही प्रश्न नाही. पण प्रेम जेव्हा एखाद्या व्यक्तीबरोबर बाहेर वाटत असतं, आकर्षण वाटत असतं, तेव्हा कोणीही असा सल्ला घ्यायला जाणार नाहीत की मला चाललं प्रेम वाटायला नाही काय करू. उलट ते सगळं लपवून प्रेम करतीलच, सोडणार नाहीत, संधी कोणी सोडणार नाहीत मिळालेली. तर असं सहज बोलता मला ह्या काही गोष्टी सुचत असतात आणि म्हणून मी तुमच्याशी त्या बोलत असते. तर एक लक्षात ठेवा, बॉडी शेमिंग म्हणजे नवरा किंवा बायको एकमेकांना असं शरीरावरून वाकडं बोल की नाही तुझं पोटच आजकाल फार दिसतं, तुझं पहिल्यासारखं सगळं
परफॉर्मन्सच राहिला नाही असं एकमेकांना वगैरे बोलत असतील, छानच वाटत नाही आहे, कपड्यांनाच घाण वास येतो. हे मिसेस पिक्चर आले की नाही तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की ह्या गोष्टी माझ्या मनात होत्या की त्या सगळ्या बोलल्या पाहिजेत, फक्त त्याला आता व्यवस्थित कसं बोलायचं हे माझ्या लक्षात आलं. आणि मग त्यावेळेला त्या गोष्टी लक्षात येतात की सुरुवातीला जे खूप सगळं छान छान असतं ते सगळं घाणघाण वाटायला लागतं. का तर बाहेर कुठंतरी चांगलं चांगलं जास्त मिळालेलं असतं असं वाटतं त्यांना, आणि त्याच्यात ते जाऊन म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही की बाहेर हे करणारच ते जाऊन करणारच. आणि हे तुम्हालाही सांगते, हे जे आहे ना हे तण आहे उगवलेलं, शेतात उगवलेलं तण आहे आणि ते एक ना एक दिवस निघून जाणारच तणच आहे. त्यामुळे ते मुख्य रिलेशन नवरा बायकोचं जे आहे त्यातलं पोषण कमी होणार, त्यातला आनंद कमी होणार. हे जे तण आहे ते तणच फोपावणार सगळं. जे हे जे बाहेरचं रिलेशन एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणूया आपण, स्त्रीचं असू दे का पुरुषाचं, तर तेच फोफावणार. मूळ जे काय रिलेशन असेल ते मारच खाणार त्या ठिकाणी. आणि ते तण काढल्यानंतर मग समजा, आणि ते तण आहे लक्षात ठेवा, ते जे उगवलेलं आहे ते तण आहे, ते काही धान्य म्हणजे शेती नाही आहे किंवा ते काही सुपीक अन्न नाही आहे, तर ते तण आहे. आणि तण एक ना एक दिवस जातच म्हणजे जळतंच असं म्हणायला काही हरकत नाही, कारण त्या तणाला एक विशिष्ट वेळच असतो, म्हणजे विशिष्ट काळ असतो. कुणाचा 2 वर्षाचा असेल, कुणाचा 3 वर्षाचा असेल, पण ते तण आहे हे लक्षात ठेवा. आणि प्रत्येकाने ज्यांनी जे कोणी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये आहेत त्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा की हे तण आहे आणि एक दिवस हे निघणारच आहे किंवा संपणारच आहे किंवा जळणारच आहे, वाळणारच आहे, हे लक्षातच ठेवा. हे म्हणजे तुमचं आयुष्य नाही, हे तुमचं पुढं जाणारं शेवटपर्यंत जाणारं नातं नाही, हे लक्षातच कंपल्सरी ठेवा. आणि तुम्हाला जर का तुमचा नवरा बॉडी शेमिंग करत असेल किंवा बायको तुम्हाला बॉडी शेमिंग करत असेल तर हे बाहेर कुठंतरी अट्रॅक्शन वाटत आहे हे लक्षात ठेवा. याच्यात तुम्ही कितीही सावरायला गेलात नवऱ्याला की नाही आता आपण खूप छान राहूया, मस्त राहूया, की नवऱ्याला पुन्हा अट्रॅक्शन वाटेल, बाहेरचं कमी होईल, तर ते कमी होणार नाही. तो बाहेर जाऊन शेण खाणारच. त्याला ते बाहेर जे अट्रॅक्शन वाटलेलं आहे त्याच्यातनं तो बाहेर पडणार नाही. जोपर्यंत तिथं ब्रेकअप होत नाही, मोठा लॉस होत नाही, आर्थिक मानसिक शारीरिक हानी होत नाही, तोपर्यंत तो तिथनं बाहेर होणार नाही. स्त्रीचंही तसंच आहे. एखाद्या स्त्रीला बाहेर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर व्हायला लागलं तिचं, तर ती कितीही नवऱ्यानं सावरायचा प्रयत्न करू दे, तिला कितीही तिच्यासाठी वेळ देऊ दे, कितीही तिचं ऐकू दे, कितीही फिरायला नेऊ दे, कितीही काही करू दे, तिला ते बाहेर जावंसं वाटणारच. ती बाहेरच्या रिलेशनला महत्त्व देणारच त्यावेळेला, आणि ती ऐकणार नाहीच. कारण की घरातलं जे आहे त्याच्यामध्ये नाविन्य नसतं, रोमांच नसतं, सिक्रेसी नसते, गुप्तता नसते. आणि बाहेरची जी आहे ती गुप्तता आहे. जिथं गुप्तता आहे तिथं जरा काय म्हणतात त्याला, असं आनंद जास्त वाटतो. घरातलं हे रोजचंच आहे. आणि त्यामुळे एक म्हणेन की घरातलं रोजचंच आहे म्हणून जे नवरा बायको जे ज्या पद्धतीने राहतात की कसंही राहिलं तरी चालेल, कुठे जातोय नवरा, कसंही राहील तर जाईल, कुठे जाते बायको, एकमेकांना रिस्पेक्ट द्यायचा नाही, फार साटपाट बोलायचं करायचं, तर ते नाही. शेवटी संसार किंवा म्हणजे फॅमिली किंवा संसार हा जो आहे नवरा बायकोंचा, त्याला आयुष्यभर पोषण करावं लागतं. असं नाही लग्न एकदा झालं की संपलं, कायमस्वरूपी प्रेम टिकणार असं अजिबात नाही. ते प्रेम टिकायला, स्नेह ओलावा टिकायला त्याला कायम कायम खत पाणी हे घालावंच लागतं, हे लक्षात ठेवा. आणि ते काही वेळेला खत पाणी घालायचं दोघांच्याकडून कमी झालं, प्रेम ओलावा स्नेह रिस्पेक्ट आपुलकी जवळीक सगळ्या आणि दरवेळेला रोजच्या दिवसाला एकमेकांच्याबद्दल नवीन वाटायचं असेल तर नाविन्य एकमेकांनी क्रिएट करायला हवं. राहणीमानात व आचार विचारात बोलण्यात, तरच ते नवरा बायकोचं नातं हे सुंदर राहील. नाही त्याला जसं आपल्या झाडाला रोजच्या रोज पाणी घालावं लागतं तरच ते सुंदर फुलतं. काही वेळेला खतही घालावं लागतं फुलं कमी झाली तर तसंच आहे. तर त्या झाडाला कधी आसरा द्यावा लागतो, कधी सावली द्यावी लागते, साधी गोष्ट आहे. तर तसंच एक झाड सुंदर फुलण्यासाठी ज्याप्रमाणे त्याला रोज पाणी घालून त्याला आपल्या फुलवत ठेवावं लागतं,
तसंच आहे संसाराचं नवरा बायकोचं नातंसुद्धा. आणि प्रत्येक नवरा बायको हे लग्न झाल्यावर काही दिवसातच विसरतो आणि म्हणून ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जन्म घेतात.